पुढची टीम वर्षद भावे आणि पुणेर असा अतितटीचा सामना होणार आहे. वर्षद भावे आणि पुणेर. दत्तगुरु श्रीवर्धन आलेले आहे का टीम? दत्तगुरु श्रीवर्धन जर आले असेल तर लवकर यायचं इकडे. दत्तगुरु श्रीवर्धन आपण आता हे कधी खेळतोय ना, खेळतोय. वर्षद वावेचे फील्ड बॅट्समन आहेत, लवकर यायचं आहे. वर्षद वावे बॅट्समन, वर्षद वावे बॅट्समन लवकर यायचं आहे. ओके, वर्षद वावे आलेत का ह्या ठिकाणी? लवकर लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. इथे बस. नाही तू बसतो वरती लिहिले, नाव लिहिले, कॉमेंट आणि इथे खाली लिहून दे. बॉलर इथे घे, आताचा जो सामना होत आहे पुणेर आणि वर्षद वावे, मला वाटतं वर्षद वावे हे बॅटिंग करत आहेत. शैलेश आणि किरण ओपनर्स बॅट्समन आहेत. और बॉलर कोण आहे? विवेक हे बॉलर आहेत. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता आणि हा टोळवलेला आहे आणि किपरने कॅच ड्रॉप केलेली आहे. 1 रन भेटलेली आहे. 3 रन मिळाले आहेत. वर्षद वावे यांना 3 रन मिळाले आहेत. विवेक हे सुंदर बॉलिंग करत आहेत. कॅच ड्रॉप केल्यामुळे फलंदाज बाद झाले असते, परंतु ते वाचले. वर्षद वावे बॅटिंग साठी आणि हा बॉल मारलेला आहे. अतिशय सुंदर कॅच घेण्याचा प्रयत्न, तो फसलेला आहे. कीपर एक 100 सेंटीमीटरच्या आसपास धावत गेले आणि प्रयत्न केला त्याने कॅच घेण्याचा, परंतु असफल झाले. 1 रन मिळालेला आहे. स्कोर किती झाला? हा पुढचा चेंडू 1 धाव घेतलेली आहे फलंदाजाने. वाईट बॉल, पंचाने वाईट बॉल दिलेले आहेत. स्कोर किती झाला? नो बॉल दिलेला आहे. नो बॉल. स्कोर किती झाला? 6 स्कोर झालेला आहे. 6. वर्षद वावे 6. पुढचा चेंडू हा अतिशय सुंदर चेंडू होता. खूप प्रयत्न केले स्टंपिंग साठी, परंतु त्यांना काही यश आलं नाही. बहुत ही अच्छा बॉल, ये भी बॉल बहुत अच्छा है. बहुत 2 रन 4 रन लिया है इस बॉल पर. बहुत ही अच्छा स्कोर है. 4 रन टोटल 10 रन हुआ है. वर्षद वावे 10 रन. हा स्टंपिंग अतिशय सुंदर स्टंपिंग पंचाने डिक्लेअर केलेलं आहे. रन हे सॉरी स्टंपिंग झालेले आहेत. वाईट बॉल, वाईटला विकेट मिळालेला आहे. 11 3 बॉल 11. 3 बॉल 11. विवेक बॉलिंग करत आहे.
हा सुंदर बॉल होता. एकच धाव घेण्यात आलेली आहे फलंदाजांनी. 12 रन झालेले आहेत. 4 बॉल 12 4 बॉल 12 अशी परिस्थिती वर्षात व्हावी. पुढचा चेंडू हा स्विंग केलेला चेंडू होता. फलंदाजाला कळलं नाही की चेंडू मारायचा कसा. 5 बॉल 12. शेवटचा बॉल आहे. हा टोलला उंच टोलला आहे. स्ट्रेट डाय मारलेला आहे. 6 अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. सहज दिशेने गेलेला आहे चेंडू. 6 धावा. 18 धावा झालेल्या आहेत. 1 षटक 18 धावा. 1 षटक 18 धावा. आता दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत. पुढील सामना दिव्यागर विरुद्ध मेघरे असेल. त्यांच्या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे टॉस घडवण्यासाठी. वर्षात व्हावे. पुढचा हा बॉल टोळवलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत फलंदाजांनी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय जोरात धावत आहेत. 3 धावा घेतलेल्या आहेत आणि टोटल 4 धावा मिळाल्या आहेत फलंदाजांना. अशा ठिकाणी त्यांची धावसंख्या झालेली आहे 22 धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू हा आणि बोल्ड झालेले आहेत. नो बॉल दिलेला आहे. अंपायरने नो बॉल दिलेला आहे. त्यामुळे त्यांना एक जीवदान मिळालेलं आहे. 22 धावा झालेल्या आहेत वर्षात व्हावे. 0 बॉल 22. 23 झालेले आहेत. एक नो बॉल असल्यामुळे 23 धावा झालेल्या आहेत. 0 बॉल 23. दुसरं षटक चालू आहे. हा अतिशय चांगला बॉल होता. फलंदाजांनी स्वीप केलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावामुळे धावसंख्या वाढलेली आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 1 बॉल 25. दुसरा बॉल हा वाईट देण्यात आलेला आहे. 26 धावसंख्या 26 झालेली आहे. 1 बॉल 26. अतिशय पुढचा चेंडू टाकण्यासाठी हा सुंदर बॉल होता. गुड किपिंग. डॉट बॉल आहे आणि 2 बॉल 26. हा देखील बॉल अतिशय सुंदर टोळवण्यात आलेला होता. 2 धावा घेण्यात आल्या फलंदाजांनी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मला वाटतं घेता घेता बाद झालेले आहेत. घेण्याची गरज नव्हती. अतिशय सुंदर शॉट मारलेला आणि ते आउट झालेले आहेत. 28 धावा झालेल्या आहेत मला वाटतं. 1 विकेट. 27 धावा झालेल्या आहेत. 27 धावा. 3 बॉल ना. 3 बॉल 27 धावा. पुढचा चेंडू हा अतिशय सुंदर बॉल होता आणि ऑफच्या दिशेने मारलेला आहे. फलंदाजांनी 1 धाव घेतली. दुसरी धाव घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फलंदाजांनी 3 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 30. संघाची धावसंख्या वर्षात व्हावी 30 झालेली आहे. हा अतिशय स्ट्रेट डाईव्ह मारलेला आहे. स्ट्रेट डाईव्ह आणि फलंदाजांनी किती घेतले? 2 धावा घेतलेल्या आहेत. 29 धावसंख्या झालेली आहे. हा वाईट बॉल आहे. 30 अशी धावसंख्या. 1 धाव वाढलेली आहे. 30 धावसंख्या झालेली आहे. 31 झालेली आहे. सॉरी 33 आहे का? अच्छा तुम्ही बोलत जा जरा. 33 धावसंख्या झालेली आहे. हा देखील सुंदर बॉल मारण्याचा प्रयत्न. गुड फलंदाजांनी चांगला बॉल अडवण्याचा. आउट झालेले आहेत. आउट 35. 36 ला 35 धावसंख्या झालेली आहे आणि 36 साठी जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. पुणेर या संघाला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. वर्षद वावे यांची 35 धावसंख्या झालेली आहे. मला नाही मला जास्त नाही मला यानंतर दिव्यागर आणि मेघरे यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे.
नेक्स्ट सामना दिव्या आगर आणि मेघरे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळेल. जिंकण्यासाठी पुणेरी या संघाला 36 धावांची गरज आहे. गोल राऊंड मारत राहा. आपापलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावण्यात यावं. वर्षद व्हावे यांनी पुणेला तर बॅटिंग आहे. अक्षय याने कॉमेंट्रीचा ताबा घ्यावा. अतिशय सुंदर एक बॉल टोळवण्यात आलेला आहे. हा सरळ लॉंगच्या दिशेने गेलेला आहे. फलंदाजाला 6 धावा मिळाल्या आहेत. हॅलो 6 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजाला. पुणेरी या संघाला 6 धावा मिळाल्या आहेत. जयेश अतिशय सुंदर बॅटिंग करत आहे. दुसरा देखील बॉल त्याने मारलेला आहे. अतिशय सुंदर षटकार आहे. हा ऑफच्या दिशेने सरळ सीमा पार हा चेंडू पार केलेला आहे. संघाची धाव संख्या वाढलेली आहे. दुसरा षटकार आहे जयेश यांचा. संघाची धाव संख्या वाढलेली आहे. 2 बॉल 12. पुढचा बॉल हा देखील टोळवण्यात आलेला आहे. हा देखील लॉंगच्या दिशेने दुसरा छक्का. जयेश यांना 100 रुपये लागू झालेले आहेत. त्याने स्टेजवरती नंतर यायचं आहे. जयेश अतिशय सुंदर फलंदाजी करत आहेत. समोरच्या फलंदाजांना नावाजलेले खेळाडू म्हणून त्यांना रायगड जिल्ह्यामध्ये. अरे हा सुंदर पुन्हा एकदा षटकार आणि पुणे संघाची धावसंख्या वाढतच आहे आणि जयेश हे अतिशय उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत आहेत. 18 रन त्यांनी मारलेले आहेत आणि हा देखील हा मारण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल देण्यात आलेला आहे. नो बॉल देण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर जयेश. पुढचा चेंडू जयेश यांच्यासाठी खूप सावधगिरीने त्यांनी बॅटिंग केली. 1 ओव्हर संपलेली आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 1 षटक संपलेलं आहे. आता दुसरं षटक चालू होत आहे. 11 जिंकण्यासाठी 11 पाहिजेत. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दुसरं षटक चालू आहे आणि आकाश आणि जयेश हे दिग्गज फलंदाज या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. रायगड जिल्ह्यातील धुरंधर फलंदाजी करणारे जयेश म्हणून यांचं नाव नामांकित आहे. अतिशय सुंदर त्यांनी फटकेबाजी केली आणि षटकार यांची आतषबाजी करून संघाला जिंकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. नक्कीच ही टीम जिंकेल असं मला अशी आशा वाटते. आकाश पुढचे फलंदाज. आकाश हा पुढचा बॉल वाईट बॉल देण्यात आला. धाव संख्या वाढलेली आहे. 26. हा पुढचा देखील चेंडू अतिशय टोळवण्यात आलेला आहे आणि कॅच घेण्यात आलेली आहे. लॉंगच्या दिशेने कॅच घेण्यात आली आणि फलंदाज बाद झालेले आहेत. नाही बघूया आता बाद नाही सॉरी माफ करा. पंचांनी मला वाटतं डिक्लेअर केलेला आहे 6 धावा 6 मारलेला आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे आणि हा सुंदर फटका स्ट्रेट डाव मारलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. 28 धाव संख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी मला वाटतं हा सुंदर फटका आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. मला वाटतं 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने टीम जिंकलेली आहे.